निवडणूक आयोगाच्या संशयास्पद प्रक्रियेबद्दल आमचे काही प्रश्न आहेत। मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग दर 2 तासांनी जाहीर करत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीचा रिपोर्ट अर्धा तास उशिराने का येत होता? संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान आणि रात्री 11:30 वाजेपर्यंत 65.2% मतदान कसे झाले? प्रत्येक व्यक्तीला मतदानासाठी साधारण 1 मिनिटाचा कालावधी लागतो। त्याप्रमाणे मतदानाची अंतिम टक्केवारी आणि लागलेला वेळ यांची सांगड का बसत नाही? रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतदानाच्या रांगांची छायाचित्रे आणि व्हिडिओ फुटेजेस निवडणूक आयोगाने का प्रसिद्ध केली नाहीत? राज्यातील कोणकोणत्या मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते? मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी 66.5% मतदान झाल्याची आकडेवारी कशाच्या आधारावर जाहीर करण्यात आली? 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 58.22% मतदान आणि 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 65.2% मतदान झाल्याच्या आकडेवारीत 7.83% वाढ कशी झाली याचा खुलासा का करण्यात आला नाही? एकूण मतांमध्ये 76 लाख मतांची वाढ कशी झाली? निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत का पोहोचवली नाही? म्हणूनच संशयाला जागा आहे।